मनोज जरांगे यांच्यासाठी भले भले राजकारणी रेड कार्पेट का पसरवतात? जरांगे यांच्यामध्ये असं काय असा प्रश्न अनेक ओबीसी नेते विचारतात. अशा परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय वैरामध्ये आपला बळी जाणार नाही आणि मराठा समाजाची मूळ मागणी ही कुठेही कमी पडणार नाही. त्यासाठी आपण जो काही लढा उभारलेला आहे तो सातत्याने चालू ठेवायचा आणि यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या ब्रिगेडने लावलेला ट्रॅप याच्यामध्ये जरांगे अडकलेले नाहीत. त्यांनी नेमकं काय केलेलं आहे? लाड यांना का बोलवलं, का त्यांची शिष्टाई मान्य केलेली आहे, 28 मे पर्यंत का मुदत दिलेली आहे आणि एकनाथ शिंदे हे प्रोटोकॉल सोडून कसे येतात हे देखील का सांगितलेलं आहे, त्याविषयी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, 1 सप्टेंबर 2023 रोजी अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीमार झाला त्याच्यानंतर मराठा आंदोलनाची जी काही धग पेटली गेली ती अजूनही विझलेली नाही आणि ती विझण्याची अजिबात चिन्ह दिसत नाहीत. त्याचं कारण एकमेव की मनोज जरांगे पाटील. आता मनोज जरांगे पाटील यांना हे चांगलं माहिती की आरक्षणाचा हा जो गुंता आहे हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत आहे. 50%ची कॅप आहे. अभ्यासक वेगवेगळं बोलत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळून द्यायचं असेल तर आपल्याला हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट अशा कागदपत्रांचा आधार घ्यावा लागणार आहे आणि त्यात तो समोर ठेवून आपल्याला आपली मागणी मान्य करून घ्यावी लागणार आहे. त्या दृष्टीने त्यांनी आंदोलन रेटत रेटत इथपर्यंत आणलेलं आहे. मग मुंबईला तो GR पदरात पाडून घेतला. त्याच्यामध्ये पात्र शब्द टाकायचे की नाही त्याच्यावर गोळजाला त्यांनी तो काढायला लावला. आज परिस्थिती काय? आज ते म्हणत आहेत की संदीप शिंदे समितीला एक तर मुदतवाढ द्या, दुसरीकडे 57 लाख नोंदी ज्या सापडलेल्या त्या प्रत्येकाला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र सरसकटपणे देऊन टाका. या त्या मागण्या करत आहेत आणि त्या करत असताना कुणबी मंत्रालय तुम्ही स्थापन करा वगैरे वगैरे त्यांनी अनेक अशा मागण्या समोर ठेवलेल्या आहेत. आता दुसरीकडे प्रसाद लाड जे फडणवीस ब्रिगेडचे एकदम खास आमदार आहेत आणि ते अतिशय अभ्यासूपणे बोलतात, कागद हातामध्ये घेतात आणि ते सांगतात की गेल्या 70 वर्षांमध्ये ज्या कोणी मुख्यमंत्र्यांनी काहीच केलं नाही मराठा समाजासाठी तेवढं उत्तुंग असं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे ते देवाभाऊ आहे असं ते त्यांनी काल सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले असं जर म्हटलं तर जरांगे पाटील यांनी देखील काय केलेलं आहे? त्यांनी सांगितले की माझा संवादाची दारं तुमच्यासाठी देखील उघडी आहेत. तुम्ही म्हणाल की उदय सामंत मित्र आहेत, मग भुमरे काय, मग बच्चू कडू काय, मग एकनाथ शिंदे काय, त्यांनी संवाद सुरू ठेवलेला आहे. म्हणजे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी संदीप शिंदे समितीची नेमणूक करणं, त्याच्या बैठका करणं, त्याला वारंवार या मुदतवाढ देणं, सगळं ते काम सुरू ठेवणं, शंभूराज देसाई यांना तेलंगणामध्ये पाठवणं, हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करणं, हे सगळं सातत्याने काम केलेलं आहे आणि ते नेहमी चर्चेसाठी आलेले आहेत आणि तुम्हाला कुणीही रोखलेलं नाही. बरं, तुम्ही गिरीश महाजनचे संकट मोचक ते काही काळ आले नंतर ते थांबले. आता प्रसाद लाड आलेले आहेत. मग ते शासनाचे प्रतिनिधी म्हणून आले का? नाही. तर ते एक समजावून त्यांनी स्वतः जे काही सांगितलेलं आहे ते अतिशय व्यवस्थित त्यांनी निवेदन केलेलं आहे की मी मराठा समाजाचा, मला जातीपातीच्या दृष्टीने जे काही महत्वाच्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजेत आणि त्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर मी आमदारकीचा राजीनामा देईल वगैरे वगैरे असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. दुसरीकडे काय झालेलं आहे बघा, राजकारण म्हणजे पक्षाचं राजकारण आहे, पुन्हा महायुतीमधलं एक राजकारण आहे, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकारण आहे आणि मग जसं गणेश नाईक परवा 2 दिवसांपूर्वी बोलले की ते देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जात आहे, त्यांचा इशारा थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे होता आणि आहे. त्यांच्यामधलं सख्य काय आहे, राजकीय सख्य काय वेगळं सांगायची गरज नाही.
मग आता करायचं काय? आता 2029 मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला स्वबळावर निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. या दृष्टीने एकनाथ शिंदे कामाला लागलेले आहेत. मग ते करत असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या असतील, दिव्यांगांच्या मागण्या असतील, या सगळ्या मागण्यांचा, आरक्षणाचा मागण्या असतील, आपण खंबीरपणे कसे उभे आहोत आणि सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून आपण कसे काम करत आहोत, त्यासाठी त्यांनी कार्ड खेळलं. त्या कार्डाचं नाव अर्थातच बच्चू कडू. मग बच्चू कडू हे शिवसेनेत आले पाहिजे यासाठी मध्यस्थी कुणी केली तर ती मनोज जरांगे पाटील यांनी केली. उदय सामंत त्यासाठी त्यांना भेटले होते वगैरे वगैरे, याच्याबद्दल देखील बोललं गेलेलं आहे. मग आपल्यावर असं सगळ्यांनी मिळून आपण एकनाथ शिंदे यांच्या हातातलं बाहुलं म्हणून काम करायचं आहे का? आणि तसं आपल्याला मराठा समाजाच्या मागण्यांच्या दृष्टीने ते आपल्याला परवडणारं आहे का, याचा विचार जरांगे यांनी केला. इतकंच नाही, जरांगे हे फक्त काय की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून शोभतात, अशा प्रकारे त्यांच्याबद्दल बोललं गेलं. मग आता करायचं काय? मग प्रसाद लाड तुम्ही बोलताय, आकडेवारी सांगताय, उच्चारावामध्ये बोलताय, गेल्या 70 वर्षांमध्ये काय झालं नाही तेवढं फडणवीसांनी केलेलं आहे. मग तुम्हाला संवाद करायचा नाही, तुम्ही या. त्यांना बोलवलं जाहीरपणे, टीव्ही चॅनलच्या डिबेटमध्ये सांगितले की तुम्ही या. मग ते आले काल 22 तारखेला, आणि मग ती सगळी चर्चा झाली त्याची. मग हे करून काय साध्य केलेलं आहे की हा जो तुमचं जे काही फडणवीस शिंदे यांचं जे काही राजकारण असेल ते तुमचं चालू द्या, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, हा संदेश मनोज जरांगे यांनी दिलेला आहे. हे फार महत्वाचं आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये जे काही संघटना येतात, त्यांच्या विरुद्ध आरवच्च बोलत बसतात वगैरे, हे एवढा मोठा समाज आहे, त्याच्यामध्ये 2 घटक असणार, वेगवेगळ्या पद्धतीची टीका होणार. मनोज जरांगे कुठं चुकतात, कुठं हुकतात, त्यांनी काय उद्योग केलेला आहे, त्यांनी कोणते कपडे घातलेले आहेत, कोणता मोबाईल ते वापरतात, फालानं काय फालानं काय, हे चालूच राहणार आहे. आणि कुणीही कसं आहे की याच्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने त्यांनी कायदेशीर दृष्टीने एक असं नाग दाबलेलं आहे सरकारचं, राजकारण्यांचं. आता शरद पवार घ्या. शरद पवारांनी 1994 साली ओबीसी मध्ये मराठा समाजाचा जर उल्लेख केला असता तर एवढं काही झालं नसतं. मग त्यांनी ते कसं दिलेलं नाही हे लक्षात घ्या. यासाठी फडणवीस यांच्याकडून ते वारंवार ते सांगितलं जातं. आणि मग ते किती अवघड आहे. हा एकूण या समाजाची टक्केवारी, त्याचं एकूण स्थान, मग त्याच्यामधले सगळे कागदपत्र, ब्रिटिश काळापासूनचा इतिहास वगैरे, हे जर सगळ्यात लक्षात घेतलं तर ते एवढं सहजासहजी होणार नाही. मग ते कधी होऊ शकतं? जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर ठरवलं तरच होऊ शकतं. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ते कधी ठरवू शकतात? त्यांचं ओबीसी आमच्या डीएनए मध्ये, मी स्वतः ओबीसी आहे त्याच्यामुळे माझ्यावर अन्याय केला जातो वगैरे वगैरे असे म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी म्हणतात जात गणना झाली पाहिजे. आधी प्रचंड विरोध केला, त्याच्यानंतर जात गणनेला मान्यता दिली, आणि मग हे सगळं भिजत घोंगडा आहे. मग या ज्या क्षात्र जाती आहेत, या सगळ्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या, जाट असेल वगैरे, या सगळ्या याच्यामधल्या कापू असेल, तर त्या लक्षात घेऊन, आणि जर केलं आपण मराठ्यांना आरक्षण तर काय होऊ शकतं, इतर ठिकाणी सगळं हे लागेल, मागण्या वाढतील, आणि मग कुठंच काही होणार. मग 50%ची कॅप आहे, इंदिरा साहनी खटलाय वगैरे वगैरे. मग याच्यासाठी एकच मार्ग निघू शकतो, तो संसदेच्या पटलावर काय निर्णय होईल तो होईल. म्हणजे एकूण असा हा सगळा गुंता आहे. आणि त्याच्यामुळे जरांगे पाटील यांनी जी काही मागणी रेटून धरलेली आहे की आम्हाला 50%च्या आत ओबीसी म्हणून, कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या आणि ते स्वीकारा. मग त्यासाठी त्यांनी सरकारला, राज्य सरकारला कामाला लावलं. ह्या मागण्या पूर्ण करता येणार नाही आपल्याला जर आपण त्या करत बसलो तर मोठा गोंधळ होईल, संख्येने गोंधळ होईल. आणि मग अगदी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बोलले की जर पात्र असतील, कुणबी नोंदी असतील तर ते द्यायला काय हरकत नाही. मग ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद झाले, आणि मग हे सगळं असं चाललेलं आहे. म्हणजे हे ते चालूच राहणार. मग हा मुद्दा सुटणार कधी? त्याचं उत्तर या क्षणाला, हा मुद्दा सुटणार नाही, हे असंच एकमेव उत्तर. मग ते त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर स्वतः जी आर काढताय, त्या जी आरची वैधानिकता, त्याचा कायदेशीरपणा हा सिद्ध करायचा, त्याला कुणी आव्हान दिलं न्यायालयामध्ये, तर त्याची जबाबदारी कोणाची? ज्या सरकारने अध्यादेश काढलेला आहे त्या सरकारची जबाबदारी आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. मग तुम्ही आता सातारा गॅझेटचा उल्लेख केला, हैदराबाद गॅझेटचा उल्लेख केला, तुम्ही अध्यादेश काढलेला आहे, आता करा अंमलबजावणी. हे तुमचं काम आहे.
आणि ते करताना तुम्ही दिसत नाही. तुम्ही जे काही आकडे शेकड्यामध्ये सांगता तर त्याच्यामध्ये काही ते व्यवस्थित मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही काम वेगामध्ये करा, असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. थोडक्यामध्ये काय आहे की फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, तुम्हाला काय करायचं ते करा, तुमचं राजकारण काय खेळायचं ते खेळा, परंतु मी काही कच्च्या गुरुचा चेला नाही आणि माझा गुरु मीच आहे. मी कोणाच्या सांगण्यावरून वागत नाही. मला जे वाटतं ते मी बिनधास्तपणे करत राहतो. आणि तुम्ही जर अशा म्हणजे असं म्हणायला नको की कसंही एकनाथ शिंदे यांनी फूस लावल्यामुळे 30 मेला आता आंदोलन होणार, 2029 मध्ये याची धग ती कायम ठेवली जाणार, मग त्याचा त्रास देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून होणार, त्यांना अडचणीत आणलं जाणार, भारतीय जनता पार्टीचं नुकसान होणार, राजकीय नुकसान होणार, म्हणून मी ते करतोय, मी सुपारी घेतलेली वगैरे, असं काहीही समजायचं कारण नाही. त्यामुळे तुम्ही येता ना चर्चेला या. मग आता ह्या ज्या मागण्या केलेल्या त्या पूर्ण 100% मान्य करा. त्या मान्य करणार का? 28 मे पर्यंत काय होणार? आणि 30 मेला पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये जे 9वं आंदोलन सुरू होणार आहे ते नेमकं कोणत्या दिशेला जाईल हे येणारा काळच ठरवेल. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.